सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही चालविणारी स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही सांभाळणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर वाचविले स्तुती करा, त्याची दया. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्र 22 वचने 15 ते 18. स्तोत्र 22 वचने 15 ते 18. माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे, माझी जीभ माझ्या टाळूस चिकटली आहे. तू मला मरणाच्या धुळीस मिटवीत आहेस. कुत्र्यांनी मला वेढिले आहे, दुर्जनांच्या टोळीने मला घेरले आहे. त्यांनी माझे हातपाय विधिले आहेत. मला आपली सर्व हाडे मोजता येतात. ते माझ्याकडे टक लावून पाहतात. ते माझी वस्त्रे आपापसात वाटून घेतात आणि माझ्या जग्यावर चिठ्ठ्या टाकतात. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही पाहत आहोत स्तोत्रसंहिता 22. स्तोत्रसंहिता 22 यामधून 15 ते 18 ही वचने आम्ही वाचत असताना आम्हाला दिसून येत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाबद्दल दावीद हे स्तोत्र लिहित आहे. प्रियांनो, खूपच असं या स्तोत्रामध्ये ख्रिस्ताच्या दुःख सहनाबद्दल सांगितलेलं आहे. दावीद देखील अशा परिस्थितीतून गेला, परंतु आम्ही जेव्हा हे स्तोत्र पाहतो तर आम्हाला निश्चित मनन करण्यासाठी मिळतं की देवाच्या लोकांना दुःख सहन आहे. निंदा, अप्रतिष्ठा व त्याचप्रमाणे इतरांकडून विश्वासघातपणा सर्व आम्हाला सहन करावं लागेल. आम्ही देवाच्या लेकरांनी दुःख सहन करत असताना आम्ही देवाचा धावा करावा. आम्ही परमेश्वराकडे आरोळी मारावी. दावीद देखील तो त्रास सहन करत असताना तो देवाचाच धावा करतो. प्रभू ख्रिस्तानेही परमेश्वराकडेच आपलं सर्वस्व अर्पण करून दिलेलं आहे आणि तो सर्व काही मनुष्य जातीच्या तारणासाठी सहन करत आहे. म्हणून देवाच्या लोकांनी, आम्ही देवाचे लेकरं ख्रिस्ती ह्या नात्याने
कोणत्या दुःखात, त्रासात, निंदेमध्ये आम्ही जर जगत आहोत तर दुःख मानून घेऊ नका, निराश होऊ नका, तर अधिक परमेश्वर देवाचा धावा करा, स्वतःला धन्य समजा. कारण मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये जसं आम्ही 6व्या अध्यायामध्ये पाहतो की प्रभू ख्रिस्त म्हटलेलं आहे 11 आणि 12 वचनामध्ये की जेव्हा लोक तुमची निंदा व नालस्ती करतात, तुमचा छळ करतात व तुमचा जीवही घेऊ पाहतात, तेव्हा तुम्ही स्वतःला धन्य माना. कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही त्यांनी असा छळ केला. म्हणून प्रियानो, आम्हीही या आत्ताच्या जगामध्ये, युगामध्ये, समयामध्ये जर कोणी त्रास सहन करत आहे, जर आपले लोक त्यांना त्रास देत आहेत, जर मनस्तापामध्ये आम्ही जात आहोत की आम्ही इतकं चांगलं जीवन जगूनही का आम्हाला हे दुःख आहे, तर प्रियानं हे विचार आता काढून टाका. आम्ही देवाचे लेकरं आहोत. आमच्या ख्रिस्ताची जर अप्रतिष्ठा झाली, ख्रिस्ताला जर अशा प्रकारे त्रास देण्यात आला तर आम्हालाही देतील, देणार नाहीत असं कुठंच पवित्र शास्त्र सांगत नाही. आम्हालाही त्रास देतील, परंतु त्यामध्ये आम्ही सहन करत असताना प्रभू म्हटलेलं आहे तुम्ही स्वतःला धन्य माना. खरोखर प्रियांनो, ख्रिस्तामध्ये आम्ही हे सर्व त्रास, सर्व अडीअडखळणं हसत हसत आनंदामध्ये सहन करू. प्रभू येईपर्यंत ख्रिस्ताला आवडणारं आमचं जीवन एक सुंदर रीतीने आत्मिक फळे म्हणून अर्पण करू, ज्याद्वारे प्रभू परमेश्वराचं गौरव होईल. देव बाप आम्हा सर्वांना शक्ती देव. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ देवा पित्या, दुःख सहन तू स्वतः केलं आणि आज आम्ही पण दाविदाच्या जीवनातून शिकत आहोत की आम्ही देखील ते सहन करावं. होय देवा, ख्रिस्ताच्या दुःख सहनाबद्दल, वधस्तंभावरील मरणाबद्दल ह्या स्तोत्रात शिकवलेलं आहे. आणि देवा, आम्ही तर मनुष्यजात जन्मदास पापी आहोत. तुझ्या रक्ताच्याद्वारे आम्हाला शुद्धी मिळाली, तुझ्या नावाने आम्हाला नीतिमान असं गणण्यात आलं. तरी देवा, तुझ्या नावाने ह्या बोतलात जगत असताना, निंदा, नालस्ती, अप्रतिष्ठा होत असताना आम्ही दुःख मानू नाही, तर स्वतःला धन्य म्हणावं आणि प्रभू तू येईपर्यंत तुझ्यामध्ये टिकून राहावं, यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. पित्या, धन्यवाद देतो. तुमची प्रार्थना ऐकली. विनंती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली आहे, म्हणून ते बाप्पा. आमेन. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. सामर्थ्यवान तो स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. सामर्थ्यवान तो स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. सर्वज्ञ आहे तो स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. येशू हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोपरा. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.